सावळ्याची जणू सावली या मालिकेत सावली ही भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे. तर तिलोत्तमा ही भूमिका अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी साकारली आहे. नुकताच या दोन्ही अभिनेत्रींनी अल्ट्रा बसशी संवाद साधला. यावेळी त्यांना ऑफ कॅमेरा तुमचं नातं कसं आहे असं विचारण्यात आलं. यावर प्राप्ती म्हणाली की ताई माझे खूप लाड करते. एकतर तिच्याकडे खूप खाऊ असतो. ती संपूर्ण बास्केट घेऊन येते. जेव्हा कोणाला खाऊ हवा असतो तेव्हा ती सगळ्यांना देते. ती देणाऱ्या स्वभावाची आहे. पुढे प्राप्ती म्हणाली की ती खूप सिनियर आहे, पण ती कोणाला गोष्टी शिकवायला जात नाही. काही जण सतत काही ना काही सांगत असतात, तर ती तसं करत नाही. ती खूप कमाल आहे. एखादा सिनियर जसा वावरायला हवा, जशी असायला हवी, तशी ती आहे, असं म्हणत अभिनेत्रीने सुलेखा तळवलकर यांचं कौतुक केलं आहे. प्राप्ती असंही म्हणाली की सुलेखाताईंनी बनवलेलं चिकन खायला खूप आवडतं. याच मुलाखतीत सुलेखा तळवलकर म्हणाल्या, सध्या शूट वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे जेव्हा सेटवर सावली आणि भाग्य असतात, तेव्हा जिवंतपणा, उत्साहाचं वातावरण असतं. त्यामुळे मला त्यांची खूप आठवण येते. पुढे सुलेखा यांना विचारण्यात आलं की सेटवर 3 लहान मुलं आली आहेत. त्यांच्यासोबत बॉन्डिंग कसं झालं आहे? यावर त्या म्हणाल्या की खूप छान बॉन्डिंग झालं आहे. पोरं खूप हुशार आहेत. त्यांचं पाठांतर लवकर होतं. दिग्दर्शक काय सांगेल हे त्यांना कळतं. समजून उमजून ते करत असतात. मला 3ही मुलं खूप आवडली आहे. प्राप्तीला पुढे विचारण्यात आलं की खऱ्या आयुष्यात तुला सासू कशी हवी आहे? तर यावर प्राप्ती म्हणाली, मी यावर विचार केलेला नाही. सुलेखा तळवलकर म्हणाले की तिला तिलोत्तमासारखी नको, पण सुलेखासारखी हवी किंवा मेघासारखी हवी आहे. यावर प्राप्ती म्हणाली की हो, जर मला सुलेखाताई आणि मेघाताई सारखे सासू मिळाल्या तर आम्ही खूप चांगल्या मैत्रिणीत झाल्या असतो. तर सावरी आणि तिलोत्तमा यांच्यातील ऑफ स्क्रीन हा बॉन्ड पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.